आता ती चांगली वाईट कशी, पण त्याला पवारसाहेबांचा हात असल्याशिवाय, तो हाताचा स्पर्श असल्याशिवाय ती बातमीच पुढे जात नाही. आणि हे वेगवेगळे हात जेव्हापासून मी लहानपणापासून ऐकतोय, त्याचे मला आलेले अनुभव मला आजही मला आठवते की कोल्हापूरला एक सीमा प्रश्नावरती एक बैठक होती आणि त्यावेळेला माननीय बाळासाहेब, खरं तर आज या व्यासपीठावरती बाळासाहेब असायला पाहिजे होते, एकटेच असायला पाहिजे होते, ते आणि पवारसाहेब. मी माननीय बाळासाहेबांचं ज्यावेळेला पुस्तक, फोटोबायोग्राफीचं पुस्तक ज्यावेळेला मी केलं होतं त्यावेळेला माननीय पवारसाहेब त्यावेळेला त्या कार्यक्रमाला उपस्थित होते. आज खरं तर बाळासाहेब इथे असायला पाहिजे होते आणि आम्ही सगळे खाली असायला पाहिजे होतो. पण तो कोल्हापूरचा प्रसंग मला अजूनही आठवतोय की त्यावेळेला एस एम जोशी सर, पवारसाहेब, बाळासाहेब एका व्यासपीठावरती होते सीमा प्रश्नाच्या विषयावरती. आणि काहीतरी मला असं वाटतं बाळासाहेबांचं भाषण झालं, पवारसाहेबांचं भाषण झालं आणि नंतर एस एम जोशींचं भाषण ज्यावेळेला झालं त्यावेळेला ती भूमिका काही मला असं वाटतं बाळासाहेबांना पटली नाही. आणि बाळासाहेब ताडकन उठले तिकडनं त्या व्यासपीठावरनं आणि निघून आले. माझा हात धरला, गाडीत बसवलं, निघालो, पन्हाळ्यावरती आलो, त्या सर्किट हाऊसवरती. थोड्या वेळाने पवारसाहेब आणि एस एम जोशी सर हे तिकडे त्या सर्किट हाऊसवरती आले आणि मग मला अजूनही आठवते मागच्या त्या लॉनवरती हे तिघीजणं आपण बसला होतात आणि बाळासाहेब आणि एस एम जोशी यांच्यामध्ये ते समझोता घडवत होते. हे सांगण्यामागचं कारण एवढंच की हा माणूस किती विविध ठिकाणी हा माणूस गेला असेल, ही व्यक्ती गेली असेल, काय काय गोष्टी केल्या असतील. या असल्या लोकांचं मला असं वाटतं आत्मचरित्र हे होऊ शकत नाही. कारण अशा अनेक गोष्टी असतात की ज्या त्यांना सांगता पण येणार नाहीत, सांगायच्याही नसतील. अनेकांवरती त्यांनी अनेकांबरोबर काम केलं असेल, अनेकांची कामं केली असतील, पण ही काय सांगायची गोष्ट नसते. मी अनेकदा राजकारणामध्ये काम करत असताना, विचार करत असताना एखादी गोष्ट ज्यावेळेला माझ्या समोर येते, एखादा विषय ज्यावेळेला माझ्या समोर येतो, बंधू आले आमचे, माननीय उद्धवजींना सुद्धा विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावरच यावं थेट. वा, टायमिंग साधलं म्हणतात ते. काय बघा टायमिंग आहे. स्थिर होऊ देत, मग आपण बोलू. थोडंसं माझंही काम करतो. श्री उद्धवजी ठाकरे यांचं स्वागत करण्याची विनंती श्री सुनील तटकरे यांना करतो. बोलू. अनेकदा राजकारणामध्ये काम करत असताना, विचार करत असताना अनेक विषय समोर येतात. मी नवीन पक्ष स्थापन करायच्या आधीही केल्यानंतरही एखादा विषय ज्यावेळेला समोर येतो, एखादी बातमी ज्यावेळेला समोर येते, त्यावेळेला माझ्या मनात पहिला विचार येतो की ही बातमी पाहून किंवा ही अशी गोष्ट समोर आल्यानंतर, हे मी खोटं सांगत नाही, हा माझा मनातला माझा विचार येतो की अशा क्षणी माननीय बाळासाहेब काय विचार करतील, माननीय पवारसाहेब काय विचार करतील. आणि मग त्यातनं मार्ग काढत आपल्याला पुढे कुठेतरी जावं लागतं. शिकण्यासारख्या अनेक गोष्टी त्यांच्याकडनं आहेत. मला एकदा त्यांनी सल्ला पण दिला होता, तुम्ही ऐकला. विश्वास बसत नसेल तर मी सकाळचा सेल्फी पाठवत जाईन, ती सोय आता आहे. पण अनेक गोष्टी पवारसाहेबांकडनं घेण्यासारख्या आहेत. एक अदृश्य अशी एक ती शक्ती अनेक वेळेला भासते
दिसते. मी ज्यावेळेला व्यंगचित्र करत होतो मार्मिकमध्ये, आणि मार्मिकमध्ये व्यंगचित्र करता करता एके दिवशी मी माधवराव गडकरी त्यावेळेला संपादक होते लोकसत्ताचे, आणि त्यांनी मला एकदा विचारलं की तू लोकसत्तेसाठी व्यंगचित्र का नाही करत. मी बाळासाहेबांना विचारलं, म्हटलं माधवराव विचारतायत मी लोकसत्तेसाठी व्यंगचित्र करू का. बाळासाहेब बोलले कर. आणि मला असं वाटतं 86 ते 87, 87 ते 88 2 वर्ष मी लोकसत्तेमध्ये मी फ्रीलान्सिंग काम करत होतो, व्यंगचित्र करत होतो. आणि त्यावेळेला मला अजूनही आठवते 86 साली पवारसाहेब राजीव गांधींच्या नेतृत्वाखाली त्यावेळेला औरंगाबादला काँग्रेसमध्ये आले, आणि 88 साली पवारसाहेब मुख्यमंत्री झाले. मी 2 वर्ष व्यंगचित्र करतोय, कधीही हात लागला नाही कुठच्या गोष्टीला. एक दिवसाआड माझं व्यंगचित्र पहिल्या पानावरती छापलं जायचं. मी ज्यावेळेला ते एक व्यंगचित्र केलं आणि त्यावेळेला मी असं दाखवलं होतं की एक मोठा देवमासासारखा मासा, त्याच्यावर एक होडी, त्या होडीवरती पवारसाहेब बसलेत, आणि एक किनारा आहे, आणि त्या किनाऱ्यावरती एक पाटी लागली आहे की मुख्यमंत्री, आणि त्या माशावरती लिहिलं होतं काँग्रेसमधील अंतर्गत लाथाळ्या. त्याच्यामुळे तो मुख्यमंत्रीपदापर्यंत पोहोचले. अशा प्रकारचं एक व्यंगचित्र होतं. मी दिलं, गडकरी साहेबांना आवडलं, पहिल्या पानावर छापलं. 2 दिवसानंतर दुसरं व्यंगचित्र घेऊन गेलो. आता पवारसाहेब मुख्यमंत्री झाल्यावरती व्यंगचित्र शेवटी तिकडेच येणार ना. मी दुसरं व्यंगचित्र घेऊन गेलो. दुसऱ्या व्यंगचित्राच्या वेळेला मी बोललो ना, अदृश्य शक्ती. दुसरं व्यंगचित्र करून घेऊन गेल्यानंतर मला त्यांनी सांगितलं, राज, याच्या पुढे आता पवार साहेबांवरती व्यंगचित्र नाही काढायचे. बरं, ते वय माझं असं होतं की त्यावेळेला तसं काही कळत नव्हतं फारसं काही अंतर्गत. नंतर नंतर हळूहळू कळायला लागलं की अदृश्य शक्ती काय असते. आणि अशा वेगवेगळ्या ठिकाणी मी एकदा ते पवारसाहेबांबरोबर बसलो होतो. रॅपिड फायर असतात ना क्वेश्चन्स. बरं, मला माहीत नाही, मी बसलो त्यांच्याबरोबर, आणि मी काहीतरी भेटणार होतो, आणि मी 1 दिवस का 2 दिवस उशिरा आलो. 1 दिवस उशिरा आलो. मला बोलले कुठे होतात. मी म्हटलं माझ्या फार्मवर होतो. काय लावलं तिकडे. म्हटलं नाही लावायचं, अजून बऱ्याच काय काय गोष्टी करायच्या. किती आहे. इतकं आहे. आत्ता काय काय. म्हटलं आता काय पेरू बिरू अगोदरच्या काय बागा बिगा सगळं आहे. बरं, चुकून बोललो मी. नाही, म्हटलं माझ्या एका मित्राने सांगितलं की दुधाची डेअरी टाक. गायची का म्हशीची. बरं, मला माझी बोलती बंद, मला काही पुढे बोलताच येईना. दूध निघावत असे प्रश्न निघत होते. आणि मग त्यांनी मला एक किस्सा सांगितला. त्यांनी कसं होतं की हा नुसता प्रश्नाचा भाग नाही आहे, त्याच्या खोलात जाणं, एखाद्या विषयाच्या खोलात जाणं. आणि त्यांनी मला सांगितलं, मी आत्ता हरियाणावरनं आलो, आणि मी हरियाणाला तिकडे बघितलं की तिकडे म्हशींचा जसं त्या मॉडेल फिरतात ना रॅम्पवरती, असं त्यांचं वाक्य होतं, माझं नाही वाक्य. मॉडेल जशा रॅम्पवरती फिरतात तशा म्हशी फिरत होत्या. आणि मग त्या कुठच्या प्रकारच्या म्हशी होत्या, काय होत्या, त्या किती दूध देतात, काय देतात, सगळ्या म्हणजे असा विषय नाही पवारसाहेबांच्या बाबतीत की त्यांना क्षणाचाही विचार करायला लागतो. एखादी गोष्ट कुठची सांगितल्यानंतर त्यांचा ताबडतोब फोन उचलला जातो. हा अनेकांना अनुभव असेल, हा एकटा काय मला अनुभव अशातला भाग नाही, प्रत्येकाला अनुभव असेल. आणि म्हणून मला असं वाटतं की जसं तेंडुलकरांचं एक जे पुस्तक होतं, त्या पुस्तकाचं जे शीर्षक होतं ते मला असं वाटतं हे पवारसाहेबांच्या बाबतीत आहे. हे सारं येतं कुठून. हे सगळं दैवी आहे, हे एका माणसाचं काम नाही. अनेक लोक आपण पाहिली हो, स्मरणशक्तीमध्ये अनेक लोक पाहिली, अनेक गोष्टी पाहिल्या, कोणाचं कुठे कसं काय काम चालू असतं आणि किती किती ठिकाणी लक्ष असतं. म्हणजे पवारसाहेब खुश झाले की भीती वाटायला लागते.
मला अनेकदा अनेक लोक सांगतात की पवार साहेबांनी तुमची स्तुती केली. म्हटलं अरे बापरे, मी काय केलं आता? अरे स्तुती केल्यावरती भीती वाटायला लागते. हे काही साधं सोपं नाहीये. आज पवार साहेबांचा आज 75वा वाढदिवस आहे आणि या 75व्या वाढदिवसानिमित्त मी त्यांना मनपूर्वक शुभेच्छा देतो. मी अनेकदा पवार साहेबांबद्दल अनेक मथळे वाचलेले आहेत आणि त्यातला अगदी सर्वांना परिचित असलेला मथळा म्हणजे तेल लावलेला पैलवान. हे मला आज पटतंय की हाताला लागत नाही, हाताला सापडत नाही. याचा अर्थ काय? याचा अर्थ असा, माफ करा परंतु एका आजाराच्या देखील हाताला पवारसाहेब लागले नाहीत, तिथूनही निसटले. आणि हे साधं सोपं काम नाही. ह्याला एक वेगळ्या प्रकारचं रसायन परमेश्वराने बनवलं आणि या महाराष्ट्राचं नशीब की हे महाराष्ट्रात ते दिलं. त्या रत्नाला मी मनपूर्वक सलाम करतो आणि माझ्या पक्षाच्या वतीने, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने मी माननीय शरद पवार साहेब यांना मनपूर्वक शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर मी महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते श्रीयुत एकनाथराव खडसे यांना विनंती करेन की त्यांनी 2 शब्द बोलावेत. आदरणीय पवारसाहेब, राज्यपाल महोदय, सन्माननीय व्यासपीठ, उपस्थित सर्व पवारसाहेबांवर प्रेम करणारे बंधू भगिनी, पत्रकार मित्रांनो, राजसाहेबांचं भाषण आपण ऐकलं आणि मी त्यांना सांगत होतो असं भाषण मला शिकवा तुम्ही. राजकीय भाषणं वेगळे आहेत आणि एखाद्या कार्यक्रमामध्ये अभिनंदनास्पद करताना ते भाषणं वेगळे आहेत. म्हणजे पवारसाहेबांचे 75 वर्ष या ठिकाणी झाले आहेत आणि अजूनही पवारसाहेब 75 वर्षाच्या जसं काही वाटत नाही. एक आधारवड म्हणून पुस्तकाचं या ठिकाणी प्रकाशन आहे आणि खऱ्या अर्थानं हा आधारवड, जेव्हा वडाचं झाड आहे त्याला हजारो पारंब्या असतात आणि ते झाड कधीच कोलमडत नसतं, कारण त्या पारंब्या त्याचा आधार असतात. पारंब्याही त्यांनी निर्माण केलेले असतात. तसं एकमेकाचं नातं असतं. तसं पवारसाहेबांचं हे या राज्यामध्येच नाही तर देशभरामध्ये लाखो लोकांचं असं नातं अतूट आणि प्रेमाचं, आस्थेचं आहे की असं वाटतंय की हा आधारवड 100च वर्ष काय, अनेक वर्ष हा कधीही कोसळणार नाही, तो जिवंत राहील. मला आठवतं की पवारसाहेबांचं पहिल्यांदा मी पवारसाहेबांना जे पाहिलं, पूर्वी काही टी व्ही वगैरे नव्हते, रेडिओवर ऐकत होतो, पण पहिल्यांदा पवारसाहेबांनी 1980ला जळगावपासून तर नागपूरला कापूस दिंडी काढली आणि त्या कापूस दिंडी हे आमच्या मतदारसंघातनं, म्हणजे त्यावेळेस माझ्या गावावरनं अशी त्या ठिकाणून गेली होती. त्या दिंडीमध्ये, पायी दिंडीमध्ये मी सहभागी झालो होतो आणि जेवण आमच्या बोदवडजवळच्या एनगावला त्यावेळेस ठेवलेलं होतं. तेव्हा पवारसाहेबांना पहिल्यांदा मी पाहिलं आणि नंतर अनेक वेळा विधानसभेमध्ये, विधानसभेच्या बाहेरही भेटी झाल्या. पण एक आगळं वेगळं व्यक्तित्व, म्हणजे गोरगरीब दुर्बल माणसाविषयी आस्था असणारं, त्याचबरोबर सर्वात आस्था जर ठेवली असेल तर कृषी क्षेत्रामध्ये, कृषीविषयी, शेतकऱ्यांविषयी अनेक प्रश्न त्यांनी या मधल्या कालखंडातच नव्हे तर मुख्यमंत्रीपदापासून सोडवले. राज्यामध्ये असलेली फळबाग योजना त्या कालखंडामध्ये, या महाराष्ट्राच्या याच्यामध्ये कॅलिफोर्निया करवू या संदर्भामध्ये त्यांनी जे घोषणा केली, आणि खऱ्या अर्थानं महाराष्ट्र जर फळबागांच्या संदर्भामध्ये समृद्ध झाला असेल तर त्याला पवारसाहेबांचं त्या कालखंडामधलं धोरण आहे. हे कल्पनाच नवीन होती की रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून फळबागाची लागवड, मजुरांनाही काम मिळालं पाहिजे, फळबागा यायला पाहिजे. प्रोसेसिंग युनिट मधल्या कालखंडामध्ये प्रक्रिया प्रकल्प हे अत्यंत कमी असताना त्या प्रोसेसिंग युनिटला प्राधान्य देणं, सबसिडी देणं, त्याला वेग आणणं, या संदर्भामध्ये शेतीमध्ये एक आमूलाग्र क्रांती पूरक व्यवसायाच्या माध्यमातून त्यांनी त्या कालखंडामध्ये निर्माण केली. आणि आजही मला वाटतं की ज्या ठिकाणी अशा स्वरूपाचे त्यांनी त्या कालखंडात घेतलेले निर्णय आहे, अशा निर्णयाचं पुनर्जीवन करण्याची आवश्यकता आहे. मी बारामतीला 2 वेळा जाण्याचा मला योग आला. मी आत्ता बसल्या आमच्या
शेजारी अशोक चव्हाण साहेब बसले होते. म्हटले एवढे जे फुलं दिसत आहेत त्या फुलांपेक्षा अधिक चांगले फुलं त्यांनी बारामतीला त्या ठिकाणी KVKच्या माध्यमातून निर्माण केलेल्या त्या शेतीमध्ये केलेलं आहे. संशोधन, नवनवीन प्रकल्प, या महाराष्ट्राला नवीन दिशा देण्याच्या संदर्भामध्ये कृषी क्षेत्रामध्ये त्यांनी त्या संदर्भामध्ये जे केलेलं योगदान आहे ते हा महाराष्ट्र कधीही विसरू शकणार नाही. अनेक योजना आहेत, अनेक कल्पना आहे आणि राज्याला एक समर्थ नेतृत्व त्या कालखंडामध्ये दिलं. 93चा बॉम्बस्फोट त्यांनी पहिला, आम्ही पहिला. विधानसभेमध्ये असताना 93च्या बॉम्बस्फोटामध्ये अख्खी मुंबईने अख्खा देश हादरला. पहिल्यांदा एवढी घटना त्या कालखंडामध्ये घडली, कित्येकांचा मृत्यू त्या कालखंडामध्ये झाला. आणि अशा ठिकाणी या राज्याला सावरण्याचं काम, त्याला धीर देण्याचं काम आणि परत मुंबईच नव्हे तर उभ्या महाराष्ट्रामधल्या लोकांची मनस्थिती आत्मविश्वासानं उभं करण्याचं काम त्या कालखंडामध्ये साहेबांनी केलं. मला वाटतं की त्यानंतरच्याही कालखंडामध्ये ज्या काही घटना घडल्या असतील तर त्यामध्ये सर्वात मोठं योगदान राहिलं तर पवारसाहेबांच्या त्या कालखंडामध्ये घेतलेल्या निर्णयांचं. अगदी भूकंपाचाही मी जवळून पाहिलेलं आहे की भूकंप झाला किल्लारीचा आणि एक धक्का पोहोचला. आधीचे आकडेवारी यायची 50 गेलेत, 500 गेलेत आणि जेव्हा आकडे वाढत गेलेत आणि ह्याच्या स्थितीमध्ये महाराष्ट्र अस्वस्थ झाला. पवारसाहेब मनातून अस्वस्थ झाले असतील पण खंबीरपणे त्याने ज्या भूकंपाचं काम त्या ठिकाणी मार्गी लावलं आणि त्याचाच आदर्श घेऊन गुजरात सरकारने खास करून माननीय अटल बिहारी वाजपेयींनी त्या ठिकाणी काम केलं. मला वाटतं याच्यापेक्षा दुसरं कोणतंच प्रशस्तीपत्र पाहिजे, यापेक्षा उत्तम रीतीनं कोण त्यांना त्या ठिकाणी केलं. अटलजींनी त्याची नोंद घेतली आणि नोंद घेऊन त्या ठिकाणी भूकंपासाठी त्यांना ठिकाणी केलं आणि गुजरातचं जे भूकंपाचं काम झालं ते अत्यंत उत्कृष्ट रीतीनं त्यांनी केलं. आणि या देशामध्ये असा कोणताही राजकीय पक्ष नाही की त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध नाही. ज्यावेळेस भाषण करायला मला सांगितलं तर मी 3, 4, 5 वेळा धनंजयाला सांगितलं, म्हटलं अवघड आहे भाषण करणं. एखाद्या एवढ्या उत्तुंग व्यक्तिमत्वाविषयी काही शब्द बोलणं याचं एक दडपण म्हटलं मनावर आहे. तू मला भाषण करायला नका सांगू, राजसाहेबांसारखंच आपल्याला येत नाही, स्टेट आहे. पण राजसाहेब तुम्हालाही सांगतो, एक है तो चिंता मत करो, हम तो 2 ही थे, दिल्ली तक गए, तुम्ही जाणार, कभी ना कभी तो जाएंगे, सब मिल के जाएंगे. तुम्ही पवार साहेबांकडे बघा, त्याने खूप काही शिकवलं आम्हाला राजकारणाच्या पलीकडे जाऊन. मला आठवतं साहेब, म्हणजे साहेबांमधला एक महत्त्वाचा गुण मी आपल्याला सांगतो, कितीही गर्दी असली, म्हणजे मी एक नवखा तरुण होतो, नवखा आमदार होतो, पण ज्यावेळेस साहेबांना मी पहिल्यांदा भेटलो त्यांनी नावानिशी मला ओळखलं होतं. हजारो लोकांमध्ये, म्हणजे इतक्या लोकांमध्ये पहिल्यांदा कितीतरी वर्षानंतर भेटल्यानंतर त्यांनी मला नावानिशी ओळखलं होतं. एकनाथ आहे का, जळगाव जिल्ह्यामधला? म्हटलं हो साहेब मीच आहे तो. आणि एवढी आपुलकी, एवढी आस्था कार्यकर्त्याविषयी बाळगणारा नेता या राजकारणामध्ये अलीकडच्या कालखंडामध्ये मिळणं कठीण झालेलं आहे. प्रत्येक कार्यकर्त्याला आधार, त्याच्या संदर्भात भक्कमपणे पाठीशी उभं राहणं आणि त्याला नीटपणे वर आणणं. जेवढे काही तरुण पाहिलेत आपण या राजकारणामध्ये त्यांच्या माध्यमातून आलेले, हे तरुण मला वाटतं की कधी स्वप्नातही पाहिलं नसतील कुणी मंत्री होईल, कुणी खासदार होईल. पण पवारसाहेबांच्या परिसस्पर्श झाला आणि अनेक लोक त्या ठिकाणून गरिबीतनं असतील, दुर्बलतेमधनं असतील, कोणा खेड्यामधनं असतील, वरच्या पदापर्यंत गेले. अनेकांना त्यांनी हातभार लावला, नेतृत्व त्यांच्या माध्यमातून त्यांनी उभं केलं. मला वाटतं की थोर मार्गदर्शकही आहे. त्यांनी अनेकांना आधारही दिलेला आहे आणि आमच्यासारख्यांना तर नेहमीच सहकार्य केलेलं आहे. सार्वजनिक कामाच्या संदर्भामध्ये कधीही त्यांनी पक्ष पाहिला नाही. म्हणजे मी तर, मला तर अनुभव सर्वांचाच आहे, पवारसाहेबांचाही त्याच्यापेक्षा जास्त अनुभव मला आहे. सार्वजनिक कामाच्या संदर्भामध्ये त्यांनी कधीही या संदर्भामध्ये कोण्या पक्षाचा आहे, माझ्यावर किती टीका करतो आहे, मला काय म्हटलं याची चिंता न करता सार्वजनिक कामाच्या संदर्भामध्ये अनेक महत्त्वाचे निर्णय त्यांनी घेतलेत. मला आठवतं की रोजगार हमीमधून शेती परवडत नाही आणि शेतकऱ्यांच्या शेतामध्ये काम करणारा शेतमजूर हा रोजगार हमी योजनेमधनं त्याला पगार द्यावे, हा एक विषय पवारसाहेबांनी सांगितला आणि त्यांना ते समजून सांगितलं. त्यांनी लगेचच त्या संदर्भामध्ये की हो बरोबर आहे, रोजगार हमी योजनेमधनं शेतकऱ्यांना शेतमजूर समाविष्ट करता येईल का, त्यांनी तातडीने त्याची नोंद घेतली. दुर्दैवाने अजूनही तो निर्णय घेतला नाही. पण त्यांची जी दूरदृष्टी होती या संदर्भामध्ये, शेतीच्या क्षेत्रामधल्या प्रामुख्यानं, या दूरदृष्टीला दाद द्यावी लागेल. असा नेता निर्माण होण्यासाठी कित्येक वर्ष लागतात, कित्येक शतके जाऊ शकतात आणि असा नेता या महाराष्ट्राचं नव्हे तर या पूर्ण देशभराचं
हे की आपलं लेणं आहे. म्हणजे देशभरामध्ये अशा स्वरूपाचा नेता असणाऱ्यांचं मार्गदर्शन भावी कालखंडामध्ये असंच आम्हाला मिळत राहो, असेच त्यांचे आशीर्वाद आमच्याकडे राहोत आणि या देशाच्या प्रगतीमध्ये जे त्यांचं योगदान आहे हे पुढच्याही कालखंडामध्ये याच रीतीनं चालावं, अशाच रीतीनं त्यांनी आम्हालाही मार्गदर्शन करावं. त्यांना या ठिकाणी 75 वर्ष पूर्ण झाले, शतक तर ते पूर्ण करणारच आहेत. त्याच्याही पलीकडे जाऊन त्यांनी आम्हाला मार्गदर्शन करावं. त्यांना परत शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.